काय काय बघितलं होतं आपण लास्ट व्हिडिओमध्ये? मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट, चेंजिंग पोझिशन इज इम्पॉर्टंट फॉर द डेफिनेशन ऑफ मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. कोणते होते? युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. आणि आपण हेही बघितलं होतं की डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. So before we proceed to the next part, that is speed and velocity, we will solve two simple examples on distance and displacement. I will write the question, you stop the video for 15 seconds or 20 seconds, try to solve the question and then again play the video. Okay, so before we proceed with the further topics, दोन simple questions दिलेले आपल्याला. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय म्हणते, a particle moves 3 meter towards east. Particle moves 3 meters towards east, then it moves 4 meter towards north, 4 meter towards north, and finally it moves what? 5 meter vertically up. So in this case you have to find the displacement of that particle from the initial position. Okay, stop the video, try to solve the question. Okay, let's discuss this question. 3 meter towards east, 4 meter towards north. Okay, आता मी ही पोझिशन इनिशियल पोझिशन कन्सिडर करते. काय पाहिजे? 3 meter towards east असं दाखवलं आहे. Then after this point it covers 4 meter towards north. This is the initial position. हे B पॉइंट कन्सिडर करूया, हा C पॉइंट कन्सिडर करूया. आता लक्षात घ्या, टुवर्ड्स नॉर्थ आणि व्हर्टिकली अप मध्ये कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाहीये. हे कसं 2 डायमेन्शनल आहे. जर आपण माझ्या हाताला consider this hand as the plane, so initially it will move towards east म्हणजे इकडे जात आहे, north म्हणजे कुठे जात आहे? towards बोर्ड जात आहे, आणि vertically up म्हणजे ह्या हाताच्या प्लेन मधून परपेंडिक्युलर वरती येत आहे. कसे येत आहे? vertically up. अगोदर कुठे झालं? towards east, towards north and vertically up. म्हणजे पहिला 3 मीटर आणि 4 मीटर मध्ये अँगल किती आहे? 90 डिग्री. कारण आपल्याला माहिती आहे ईस्ट आणि नॉर्थ मध्ये अँगल किती असतो? 90 डिग्री. सो दिस इज द फर्स्ट पार्ट. सेकंड, 4 मीटर ट्रॅव्हल केल्यानंतर परत काय आहे? व्हर्टिकली अप. आता नॉर्थ डायरेक्शन आणि व्हर्टिकली अप डायरेक्शन त्याच्यामध्ये आता इथं दाखवता येणार नाही म्हणून मी असं दाखवतो. आय विल शो इट ॲज व्हर्टिकली अप. हे काय आहे? व्हर्टिकली अप. आणि ह्याच्यामध्ये अँगल सुद्धा किती का पाहिजे? दोन्हीमध्ये 90 डिग्री असं कन्सिडर करा. तर आता आपल्या हा पोझिशन पॉइंट ए आणि पॉइंट डी चा आपल्याला काय फाइंड करायचं आहे? वी हॅव टू फाइंड द डिस्प्लेसमेंट. तर त्यासाठी आपण काय करणार लक्षात घ्या. अगोदर आपण काय फाइंड करणार? अगोदर आपण फाइंड करणार काय आहे? AB BC. तर हे AC ची व्हॅल्यू फाइंड करणार. तर AC फाइंड करण्यासाठी AC कसं फाइंड करणार? अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम वी कॅन राइट इट ॲज अंडर ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 मीटर. आता AC ची व्हॅल्यू किती झालेली आहे? 5 मीटर. लक्षात घ्या, AB आणि BC हे हातावरती आहेत. त्यांचा रिझल्टंट पण कोणत्या प्लेन मध्ये असणार आहे? ऑन दिस हँड असणार आहे. तर 5 मीटर ह्या प्लेन वरती आहे आणि सेकंड जो आहे दिस इज ऑन दिस प्लेन ऑन माय हँड अँड व्हर्टिकली अप CD जे 5 मीटर आहे ते कसं आहे? हे असं परपेंडिक्युलर this and this. म्हणजे दोन्ही मधला पण अँगल किती आहे? 90 डिग्री. सो हियर वी कॅन सी दॅट CD is also 5 meter, AC is also 5 meter, angle between them is 90 degree. तर परत एकदा पायथागोरस थेरम लावून आपण काय करू शकतो? AD ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. इट विल बी रिटन ॲज 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर अंडर रूट मध्ये which is equal to 5 root 2 meter. This is a simple but very complex question for few students. Okay, त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? दोन प्लेन्स महत्त्वाचे आहेत. AB आणि BC माझ्या हँड वरती एका प्लेन वरती आहे आणि नंतर मग CD कसं आहे? परपेंडिक्युलर टू दिस प्लेन. सो इन दिस वे वी कॅन फाइंड द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. आणि डिस्प्लेसमेंटचं डेफिनेशन काय होतं? यू हॅव टू जॉइन द इनिशियल पॉइंट विथ द फायनल पॉइंट अँड दिस गिव्स द डिस्प्लेसमेंट. इफ इन दिस क्वेश्चन दे आस्क द डिस्टन्स कवर्ड बाय द पार्टिकल थ्रू आउट द पाथ. थ्रू आउट पाथ किती डिस्टन्स कवर्ड आहे? तर पाथ लेंथ काढायची आपल्याला. अगोदर 3 मीटर प्लस 4 मीटर प्लस 5 मीटर. 3 प्लस 4 प्लस 5. दिस विल गिव्ह द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल. Okay, this was the first easy question or the basic question on distance or displacement. Next, here is a straight line किंवा दोन planes equation. Now we will consider second example for a circular track. एक circular track consider करूया. Second example मध्ये आता circular track वरती if the radius of this circle is r, okay, radius किती आहे? r आहे. आपल्याला माहिती आहे अँगल सबटेंडेड इथं आपण 60 डिग्री घेऊ. अँगल सबटेंडेड किती घेऊया? 60 डिग्री घेऊया. हा पॉइंट A आहे आणि हा पॉइंट B आहे. If I say that particle starts from point A and moves towards point B and stops at this point B, we have to calculate distance. Distance from A to B. आता distance म्हणजे कसं असते? Not the direct line joining this point A and B. We have to calculate the length of the arc. हे जे arc आहे A B
आर्क ए बीची लेंथ फाइंड करायची. डिस्टन्स फ्रॉम ए टू बी आपल्याला जर विचारला असेल, दे हॅव आस्क्ड नथिंग बट व्हॉट, लेंथ ऑफ द आर्क. दे हॅव आस्क्ड लेंथ ऑफ द आर्क. आता लेंथ ऑफ द आर्क जर फाइंड करायचं असेल तर कसं करणार आपण? यू ऑल नो दॅट अँगल सबटेंडेड, हा जर अँगल कुठल्याही सर्कलचा, इकडे आपण सेपरेट होऊया, काय आहे? If this is the angle subtended theta, this is the radius r and this is the arc length. तर काय असतं? According to the property of circle, theta, that is angle subtended is always arc divided by radius. This is theta is equal to arc upon radius. तुम्हाला माहितीच आहे. मग हाच कन्सेप्ट जर आपण इथे अप्लाय केला काय पाहिजे? मग theta is equal to, again I will write the equation, arc upon radius. Okay, theta is arc upon radius. तर theta किती आहे? 60 डिग्री. आता 60 डिग्रीला जर रेडियस मध्ये लिहायचं असेल तर पाय बाय 3 लिहावं. 60 डिग्री काय आहे? पाय बाय 3. आर्क लेंथ आपल्याला फाइंड करायचं आहे, ए ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि रेडियस किती आहे? कॅपिटल आर. सो रिरायटिंग दिस इक्वेशन वी विल गेट इट ॲज एट इज इक्वल टू पाय बाय 3 इंटू आर. आता हे लक्षात घ्या, दिलेलं 60 डिग्री जरी असेल तर आपण काय लिहितो त्याला इन टर्म्स ऑफ रेडियन्स पाय बाय 3. ओके, these are the two simple examples which we have solved on the basis of previous video basic. Okay, now we will move on to the next part of this motion chapter. Next part is regarding two new terms. दोन नवीन टर्म बघायला आपल्याला. कोणते टर्म्स बघायला? त्यापैकी फर्स्ट असणार आहे स्पीड. You are already familiar with this speed. In day-to-day life, whenever we travel on our bikes, in vehicle, in a car, in a bus, school bus, every single day we say that this bus is faster than that bus. Means this driver drives the bus A faster than the bus B. हे कशावरून म्हणतो आपण? लक्षात घ्या, speed is nothing but distance traveled. It is distance traveled per unit time. Distance traveled per unit time. म्हणजे काय लक्षात घ्या? आपण म्हणतो the bus A, a school bus, consider करूया bus A and bus B. If this bus covers, काय आहे? तुमचं घर आहे 5 किलोमीटर. If this distance किती आहे? 5 किलोमीटर. If this bus covers it in 10 minutes, okay? And second bus, same distance. तुमच्या घरी जाण्यासाठी दोन बस आहेत, स्कूल बसेस अवेलेबल आहेत ऑप्शन. If the first bus, that is bus A, takes 5 kilometer, what? 10 minutes to travel the 5 kilometer distance from your school to your home, and second bus, bus B, takes what? 20 minutes to travel from school to your home. Same distance. किती आहे? 5 kilometer distance आहे. पण time किती लागला आहे? 20 minutes. We can say that which one is faster? Obviously, every single student will say, I will travel with this bus A because everyone wants to reach the home very fast. So, ज्या पण बस काय आहे, distance traveling per unit time काय आहे? जास्त आहे, तर आपण काय म्हणतो? त्याची स्पीड जास्त आहे. म्हणून आपण डेफिनेशन काय बघितलं आहे लक्षात घ्या. स्पीड इज नथिंग बट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. ओके, आता मला सांगा स्कूल पासून होम पर्यंत, when we travel from school to home, does the buses travel with the same speed? सेम स्पीडने ट्रॅव्हल करतात का? नाही. देयर इज नो कंपल्शन. म्हणजे स्पीड वोंट रिमेन सेम. हे जनरली आहे. मॅक्सिमम केसेस स्पीड वोंट रिमेन सेम. रिझन काय आहे? देयर आर ट्रॅफिक जॅम्स, देयर आर सर्टन हर्डल्स इन बिटवीन ऑन द रोड. ओके, सो स्पीड वोंट रिमेन सेम थ्रू आउट द जर्नी. ओके, आता जेव्हा आपण म्हणतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम, लक्षात घ्या स्पीडचा फॉर्म्युला काय आला पाहिजे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण? मीटर्स. आता एसआय युनिट, एसआय आणि सीजीएस सिस्टम आहे. सो इन दिस केस विल कन्सिडर ओनली सिस्टम इंटरनॅशनल, दॅट इज एसआय युनिट. इन एसआय युनिट ऑफ डिस्टन्स इज मीटर अँड टाइम इज ऑलवेज मेजर्ड इन सेकंड्स. सो इट इज कॉल्ड ॲज मीटर पर सेकंड. युनिट ऑफ स्पीड इज मीटर पर सेकंड. काही जण म्हणतील नाही सर मीटर पर सेकंड कुठे असतं? स्पीडोमीटर वर, किलोमीटर पर आवर मध्ये. ओके, अल्टरनेटिव्ह काय आहे? एक तर पहिला युनिट झालं किती? मीटर पर सेकंड. और एल्स वी कैन ऑल्सो सी दैट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इन किलोमीटर अँड टाइम टेकन इज इन आर. त्याच्यामुळे स्पीड कशामध्ये घेणार आपण? किलोमीटर पर आर. इट इज आयदर मीटर पर सेकंड, इट इज आयदर किलोमीटर पर आर. वी कैन ऑल्सो इन सीजीएस सिस्टम, सेंटीमीटर, ग्राम, मीटर सिस्टम मध्ये काय पाहिजे? सेंटीमीटर पर सेकंड. इट कॅन ऑल्सो बी सेंटीमीटर पर सेकंड. आता 11th मध्ये आल्यानंतर तुम्हाला याचे कन्वर्जन्स करून जातील. किलोमीटर पर आवर टू सेंटीमीटर पर सेकंड, सेंटीमीटर पर सेकंड टू मीटर पर सेकंड. Alternatively, depending on the given data of the question and the answer, okay, we are going to make use of either meter per second, kilometer per hour, or centimeter per second. Okay, this is the equation. आता जेव्हा आपण म्हणतो whenever we say that speed won't remain same, लक्षात घ्या एखादी गोष्ट कॉन्स्टंट असेल तर ते मोशन कसं म्हणतो आपण? युनिफॉर्म मोशन. अँड व्हेन अ पर्टिक्युलर क्वांटिटी मीन्स स्पीड डज नॉट रिमेन सेम, म्हणजे कोणतं मोशन म्हणलं पाहिजे? नॉन युनिफॉर्म मोशन. आता नॉन युनिफॉर्म मोशन.
आणि जेव्हा जेव्हा आपल्याला माहिती आहे की whenever we will have non uniform motion स्पीड काय होणार आहे, स्पीड विल चेंज विथ टाइम, स्पीड विल चेंज विथ टाइम. नॉन युनिफॉर्म म्हणजे त्याच्यामध्ये चेंज येतोय. कोणामध्ये चेंज येतोय, देयर इज सर्टन चेंज इन द स्पीड विथ विच द कार और बस विल ट्रॅव्हल. अँड when we say speed will change, we have to calculate average speed. Whenever we say speed is changing, we have to calculate average speed. We have to calculate what? Average speed. आता average speed find करण्यासाठी खूप काय rocket science नाही आहे. Again a simple equation is there to calculate the average speed. Here we will say that average speed is nothing but total distance traveled. Total distance traveled upon total time taken. Total distance traveled upon total time taken. Always remember this concept of average speed is required when the motion is non-uniform. आता कसं give an example. If the object travels from city A to city B, किंवा आपण काय म्हणतो आपल्याला we travel from Pune to Latur. We travel from Pune to Latur. And while this journey, if the bus travels with 50 km/h continuously. So in this case we can say velocity speed change होत आहे का, नाही. त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण थ्रू आउट जर्नी किती स्पीड आहे, 50 km/h. पण रियल टाइम सिच्युएशन्स, अकॉर्डिंग टू रियल टाइम सिच्युएशन्स, दिस विल नेवर हॅपन. It has never happened that from Pune to Latur you have come on the same speed by traveling what? Same speed, that is 50 km/h. Sometimes it may be 0, 5, 20, 25, sometimes it may cross 100 also. So the speed varies with time. And whenever speed varies with time, it is our responsibility to calculate the average speed. And to calculate this average speed, we will always consider the equation of total distance traveled upon total time taken. आता हे कसं करायचं आहे, याचा एक्झाम्पल कसं घेतलं पाहिजे. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया टू फाइंड द एव्हरेज स्पीड. आता एव्हरेज स्पीड फाइंड करण्यासाठी काय करायचं आपल्याला, we will consider two situations or two different motions. लक्षात आहे का. एक्झाम्पल एव्हरेज स्पीड फाइंड करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय घेता येईल, इफ आय कन्सिडर अ व्हेकल ट्रॅव्हल्स 20 मीटर इन 5 seconds. A vehicle travels 20 meter in 5 seconds and it travels 40 meter in next 5 seconds. It travels 40 meters in next 5 seconds. तर लक्षात घ्या आता कसं फाइंड करणार आपल्याला, पहिल्या 5 सेकंड मध्ये 20 मीटर आहे, पुढच्या 5 सेकंदामध्ये किती आहे, 40 मीटर आहे. इफ यू रिमेंबर इन द प्रीवियस व्हिडिओ वी हॅव कव्हर्ड रिगार्डिंग दिस unequal distances in equal time intervals. Unequal distances in equal time intervals was the example of or is the concept of non-uniform motion. कसा मोशन आहे, नॉन युनिफॉर्म मोशन आहे. म्हणजे स्पीड काय होणार आहे, वेगवेगळी असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर ह्या केसमध्ये ॲव्हरेज स्पीड काढायची असेल, इन दिस केस इफ यू वांट टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज स्पीड वी हॅव टू मेक यूज ऑफ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. आता टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड कसं फाइंड करणार आपण, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 20 मीटर प्लस 40 मीटर. 20 प्लस 40 डिवाइडेड बाय किती आला पाहिजे, टोटल टाइम टेकन किती आहे, 5 seconds प्लस 5 seconds, 5 प्लस 5, this becomes 60 divided by 10, so we can write it as 6 meter per second. आता मीटर पर सेकंड का घेतलेला आहे, because distance traveled is given in meter, so the velocity of speed, average speed is also in meter per second. So this is the basic of speed. आता लक्षात घ्या, लास्ट क्लास मध्ये आपण हे सांगितलं होतं, I have talked regarding what, scalar quantity and vector quantity. Similarly, while discussing speed and velocity, again I will make use of these words, that is scalar and vector. तर distance काय होतं, त्याच्यामध्ये फक्त आपण magnitude बघत होतो, so it was a scalar quantity. Whereas in case of displacement, we were using both, considering both what, magnitude as well as direction. So displacement was what, or displacement is what, a vector quantity. Similarly, in case of speed. In case of speed, we consider only magnitude. आता only magnitude म्हणजे काय असणार आहे, लक्षात घ्या. Only magnitude means it is a scalar quantity. त्याच्यामध्ये आपण डायरेक्शन कन्सिडर करत नाही. इथं मी लिहिलेलं नाहीये 20 मीटर इन 5 सेकंड टुवर्ड्स ईस्ट किंवा टुवर्ड्स वेस्ट किंवा टुवर्ड्स नॉर्थ साऊथ असं काही लिहिलेलं आहे का, नाही. बिकॉज वी आर नॉट required, we do not require what, direction whenever we are going to calculate speed or average speed. Okay, so speed we are concerned only with the magnitude. As we are concerned only with the magnitude, the speed term is what, a scalar quantity. These are the basics and a simple example on speed. Next, what else, if we want speed as well as direction, if we want the magnitude means 20 meter per second, 50 km per hour, 100 km per hour, but in which direction, you will ask. I have gone
the car is, or I am driving the vehicle with 20 km per hour, but you are also interested in which direction, whether you are going away from the city or whether you are going from to inside the city. Means suppose there are 3 or 4 landmarks, you have Domino's, McDonald's and PVR, okay, 3. So one friend is always interested, I am moving at 20 km per hour, where you are going, where I am going towards Domino's. म्हणजे डायरेक्शन काय झाली तर टुवर्ड्स डॉमिनोज. किंवा जर आपल्याला डॉमिनोज, पिझ्झा हट वगैरे नाही पाहिजे तर काय आपण कन्सिडर करतो, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. ऑलवेज वी कॅन कन्सिडर दिस 4 डायरेक्शन, दॅट इज ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. सो व्हेनेवर वी अटॅच दी डायरेक्शन with the magnitude, the term becomes velocity. The term becomes velocity. The next आपल्याला काय आहे, after speed we are going to move towards velocity. The term or the concept called as velocity. लक्षात घ्या, आज आपल्याला स्पीडच्या टर्म्स मध्ये कसं काय करणार आपण, स्पीड विथ डायरेक्शन. The concept of speed with direction is called as velocity. Velocity. Speed with direction. आता मग ह्या केस मध्ये लक्षात घ्या, I will never say only 20 meter per second. I have to write towards east. आता लक्षात घ्या, 20 काय आहे, this is magnitude and east gives what, direction. So it is what, speed along with direction. Magnitude plus direction gives velocity. And this is which quantity? This is a vector quantity. For this, direction is always important. Okay, velocity. आता वेगळं काहीच नाही याच्यामध्ये. काय कॅल्क्युलेशन साठी अगेन वी विल से velocity is equal to, आता लक्षात घ्या, स्पीड साठी आपण काय लिहिलं, स्पीड वॉज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. बिकॉज इट वॉज डिस्टन्स पण काय होतं, स्केलर क्वांटिटी, स्पीड पण काय आहे, स्केलर क्वांटिटी. तर आता वेलोसिटी फाइंड करण्यासाठी कोणती, वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. मग डिस्टन्स वेक्टर क्वांटिटी होती का डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी होती, ऑब्वियसली डिस्प्लेसमेंट. तर वेलोसिटी फाइंड करण्यासाठी काय आला पाहिजे, वेलोसिटी कॅन बी रिटन ॲज डिस्प्लेसमेंट अपॉन time taken. Displacement upon time taken. Velocity is what, displacement upon time taken. आता ह्याची मॅग्निट्यूड, डिस्प्लेसमेंट ह्याचं युनिट जर फाइंड करायचं असेल, if you want to write the unit on which for which velocity, so displacement is again measured in meter, it can be measured in kilometer, it can be measured in centimeter also. Okay, and time as usual it is always measured in seconds, it can be measured in hour, again it can be measured in seconds. So one thing that is common in speed and velocity is that their units are same, meter per second, kilometer per hour or centimeter per second. But in this case direction is very important. Direction is very important. Without direction we cannot find what, velocity. Question मध्ये फक्त तुम्हाला magnitude विचारणार नाही. They will also ask in which direction the car is moving or in which direction the object was moving. Okay, so this is called as velocity, speed with direction. Okay, आता speed with direction झाल्यानंतर आपला काय केलं बरोबर, once now we know difference between speed and velocity. one is scalar quantity, second is vector quantity. कशावरती डिफरन्शिएट केला आपण, त्यांच्या एक आहे फक्त मॅग्निट्यूड, सेकंड आहे मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. आता रेट ॲट विच इट चेंजेस. नेक्स्ट टर्म जो आहे तो आहे ॲक्सेलरेशन. नेक्स्ट टर्म दॅट वी हॅव टू स्टडी इज ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनला काय म्हणता येईल, रेट ऑफ चेंज इन वेलोसिटी. वी कॅन से रेट ॲट विच वेलोसिटी चेंजेस. म्हणजे काय म्हणता येईल, लक्षात घ्या, अ बॉडी or a particle or a vehicle starts with initial velocity. Initial velocity किती आहे, u. After certain time t, it achieves a velocity, final velocity म्हणूया त्याला. It achieves a velocity what is equal to v. Now we have, according to given data, we have to write the acceleration. तर आपण काय म्हणतो, रेट ऑफ चेंज इन वेलोसिटी किंवा चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम म्हणता येईल. सो ॲक्सेलरेशन इज रिटन ॲज चेंज इन वेलोसिटी. आता फायनल चेंज काय असतं, चेंज इज ऑलवेज फायनल मायनस इनिशियल. चेंज इज ऑलवेज फायनल मायनस इनिशियल. सो ॲक्सेलरेशन कॅन बी रिटन ॲज फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम टेकन. A is nothing but v minus u divided by t. Okay, now you have also studied regarding kinematical equations. As equation ला थोडं रिलेट करा बरं. As equation ला क्रॉस मल्टिप्लाय करा, काय पाहिजे, a into d is equal to v minus u. Again if we rewrite v is equal to u plus at. This is one of the equations, one of the kinematical equations that we have already studied. V is equal to u plus at. It is also called as velocity time relation. काय म्हणतो आपण, velocity time relation. कारण याच्यामध्ये काय आहे, फायनल वेलोसिटी आहे, इनिशियल वेलोसिटी आहे आणि टाइम आहे. आणि ॲक्सेलरेशन इज अ इम्पॉर्टंट
आता ऍक्सेलरेशन नुसार आपण बरं डिफाईन करू शकतो. कसं डिफाईन करू शकतो लक्षात घ्या. रिअल टाइम एक्झाम्पल. व्हेन सपोज आपण काय करतो, एखादा बाईक राईड, वाईल रायडिंग अ बाईक द स्पीड इज करंटली 30 km/h. 30 km/h वरती आहेत आणि तुम्ही ऍक्सेलरेटरला जो आहे जास्त पण केलेलं नाहीये, कमी पण केलेलं नाही. म्हणजे सध्या ऍक्सेलरेशन किती आहे, ऍक्सेलरेटर कुठंच जात नाही, म्हणजे 0 आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, व्हेनेवर ऍक्सेलरेशन इज 0, when the acceleration of a particle, acceleration of a vehicle is 0, we can say velocity remains what? Constant. Velocity remains what? Constant. But when acceleration is not equal to 0, आता consider करा 30 km/h वरती चढून तुम्हाला खूप बोर झालं. You are bored by traveling at 30 km/h and you decide to increase your speed or velocity. कसं करतो आपण, ऍक्सेलरेटरला काय वाढवतो. म्हणजेच काय, आता ऍक्सेलरेशन दिलेलं आहे, आता ऍक्सेलरेशन 0 झालं का, तर a is not equal to 0, म्हणजेच काय पाहिजे, velocity will change. velocity काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर ऍक्सेलरेशन जर नॉन झिरो असेल तर velocity काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि velocity चेंज झाली म्हणजे कोणता मोशन झाला, नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन. velocity is changing. This means that the motion is non-uniform motion. आणि acceleration 0 आहे, velocity काय आहे, constant आहे. And when velocity remains constant, it is which motion? Uniform motion. This motion is uniform motion. ओके, तर acceleration वरून पण आपण डिसाइड करू शकतो मोशन कसं आहे, युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे. So whenever acceleration is 0, always remember the motion is uniform motion. When acceleration is not equal to 0, म्हणजे काय होणार आहे, velocity चेंज होणार आहे. मग ती जास्त पण होऊ शकते, कमी पण होऊ शकते. आता एक्झाम्पल जे घेतलं आपण ते जास्त घेतलं. असं नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला ऍक्सेलरेटर वाढवायलाच भेटणार आहे. सपोज while traveling at 30 km/h you observe a speed breaker or a pothole, you are going to reduce the speed. मग दोन प्रकारे होते, कशी स्पीड रिड्यूस करतात, एक तर ऍक्सेलरेटर कमी करतात तुम्ही किंवा यू अप्लाय द ब्रेक्स. इन बोथ द केसेस वेलोसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे, कमी होणार आहे. चेंज म्हणजे काय आहे, इट कॅन आयदर इनक्रीज और इट कॅन आयदर डिक्रीज. ओके, सो दॅट चेंज आयदर इनक्रीज और डिक्रीज, पण काय आहे, तो चेंजच आहे. अगोदर 30 ची 50 होईल किंवा 30 ची 10 होईल किंवा 30 ची 0 होईल. In both the cases, the velocity changes. Okay, so whenever velocity changes, that kind of motion is non-uniform motion. Okay, short. Okay, there is an acceleration concept. A is equal to b minus u divided by d. After studying kinematical equations, आपण ह्याच्यावरती क्वेश्चन करूया acceleration चा काय रोल आहे. Okay, हे झालं acceleration. Now next part that we are going to study or we have to cover is graphs. Okay, next part कोणता आहे, ग्राफ आहे. आता ग्राफ कोणत्या शिकलात तुम्ही, जस्ट ट्राय टू रिकॉल. कोणता असणार आहे, डिस्टन्स टाइम ग्राफ आहे. डिस्टन्स टाइम ग्राफ. Okay, next part is regarding graphs. Distance time graph बघूया आपण फर्स्ट कोणता ग्राफ आहे, डिस्टन्स टाइम. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट बघा डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये पहिला आपण काय कन्सिडर करणार, अलोंग एक्स एक्सिस काय घेतलं पाहिजे, टाइम घेतलं पाहिजे. अलोंग वाय एक्सिस काय घेतलं पाहिजे, डिस्टन्स घेतलं पाहिजे. मग टाइम कशामध्ये असेल, सेकंड्स किलोमीटर/h मध्ये असू शकतो. डिस्टन्स कशामध्ये असू शकणार आहे, मीटर किंवा किलोमीटर मध्ये किंवा सेंटीमीटर मध्ये असू शकणार. फर्स्ट केस मध्ये आपण काय करूया, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर पार्टिकल ॲट रेस्ट. A particle or vehicle or car is at rest. आता हे तर झालं ओरिजिन 0. मी म्हणतोय काय आहे, a particle is at 10 मीटर. एक काय ओरिजिन पासून 10 मीटर वरती आहे. तर t = 0 ला 10 मीटर वरती आहे. रेस्ट म्हणजे काय आहे, समजा मी इथं थांबलोय, माझी पोझिशन ओरिजिन नुसार काय आहे, 10 मीटर वरती आहे. 5 मिनिट झाले तर मी 10 मीटर वर आहे. After 10 minutes again I am at the same position. After 1 hour also I am at the same position. If I try to plot the graph, what happens? Initially at 10 meter, after 5 minutes 10 meter, 10 minutes नंतर 10 meter. कितीही टाइम गेला तर मी कुठे आहे, त्याच पोझिशन वरती आहे. तर ग्राफ कसा यायला पाहिजे, स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स एक्सिस. हे कशासाठी आहे, when a particle is at rest. सेम लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ पण काय यायला पाहिजे, मी जर हललेलंच नाही तर काय येणार आहे, किंवा डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, 0 असणार, तर तेव्हा आपला ग्राफ हाच यायला पाहिजे. आता नेक्स्ट डिस्टन्स टाइम ग्राफ आपण कोणासाठी, हा फर्स्ट आहे, दिस इज ए, वी विल से एज ए, पार्टिकल इज ॲट रेस्ट. सेकंड आपण बघूया, when the particle or car moves uniformly. मुद्दामच थोडा वर्डिंग चेंज केली आहे. पार्टिकल और कार मूव्स युनिफॉर्मली म्हणजे काय असणार आहे, युनिफॉर्म मोशन आहे. युनिफॉर्म मोशन म्हणजे आपण बघितलं काय आहे, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स. तर त्यासाठी ग्राफ कसा यायला पाहिजे बघा, equal distances in equal time intervals. Again, along y axis you will take a distance, along x axis you will take time axis.
हे काय असणार आहे, ओरिजिन असणार आहे. आता मी जर बोललो काय तर स्केल करूया 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर, 20 मीटर. ओके, आणखी किंवा तर 25 मीटर. तर प्रत्येक सेकंडला मी काय म्हणतो, आपण एक्झाम्पल घेतो, पहिल्या सेकंदात 5 मीटर, दिस इज 1 सेकंड, इट ट्रॅव्हल्स 5 मीटर, म्हणजे याला पाहिजे हा पॉईंट इथं आला पाहिजे. दुसऱ्या सेकंदात पण किती, परत 5 मीटर, हे सेकंड 1 आहे, 2 आहे, अगेन इन द सेकंड अगेन इट ट्रॅव्हल्स 5 मीटर, म्हणजे पॉईंट कुठे आला पाहिजे, इथं आला पाहिजे कुठे. थर्ड सेकंड मध्ये कुठे आहे, अगेन इट ट्रॅव्हल्स 5 मीटर, म्हणजे हा पॉईंट कुठे आला पाहिजे, इथं कुठे आला पाहिजे. नाउ इफ वी जॉइन दिस 3 पॉइंट्स we will get a straight line passing through origin. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आपण कन्सिडर करतो, कारण इनिशियल कशावरती आहे, ओरिजिन पासून येते 0,0. ओके, तर पार्टिकल जर मूव्ह करत असेल युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, म्हणजे काय आहे, इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स जर ते कव्हर करत असेल, तर ग्राफ डिस्टन्स टाइम ग्राफ कसा आला पाहिजे, इट विल बी स्ट्रेट लाईन. ओके, आता लास्ट त्याच्यानंतर डिस्टन्स टाइम ग्राफ असेल कोणासाठी, नॉन युनिफॉर्म मोशन साठी. डिस्टन्स टाइम ग्राफ कोणासाठी असणार आहे, नॉन युनिफॉर्म मोशन. आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय आहे, वेलोसिटी चेंज होत असणार आहे, इन्क्रीज होत असणार आहे. थर्ड आपण यातच पार्ट घेतला, सी काय म्हणते आपल्याला, नॉन युनिफॉर्मली मूव्ह करत आहे. द पार्टिकल और कार इज मूव्हिंग नॉन युनिफॉर्मली. नॉन युनिफॉर्मली म्हणजे व्ही काय होत आहे, चेंज होत आहे. व्ही चेंज होत आहे म्हणजे काय आहे, अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल. तर काय केलं पाहिजे बघा, ह्या केसमध्ये आता इथे जसं इक्वली करू, फर्स्ट सेकंड 5 मीटर, सेकंड सेकंड 5 मीटर, थर्ड सेकंड 5 मीटर. इथं तसं नाही, पहिल्या सेकंदामध्ये 5 मीटर कव्हर केलं, इन द फर्स्ट सेकंड 5 मीटर, इन द सेकंड सेकंड इट हॅज कव्हर्ड 10 मीटर. डायरेक्ट कुठे गेलेला आहे लक्षात घ्या, इथून 15 ला गेला, कुठे गेलेला आहे 15. त्याच्यानंतर काय होणार आहे, परत 20 ला जाणार आहे. म्हणजे ग्राफ कसा येणार आहे, कर्व नेचरचा येणार. कसा येणार आहे, कर्व नेचरचा. सो फॉर नॉन युनिफॉर्म मोशन डिस्टन्स टाइम ग्राफ इज ऑफ कर्व्ड नेचर, कारण याच्यामध्ये काय आहे, वेलोसिटी चेंज आहे आणि अनइक्वल डिस्टन्सेस ट्रॅव्हल इन इक्वल टाइम इंटरवल्स आहेत. हे 3 ग्राफ झाले तुमचे म्हणजे डिस्टन्स टाइम ग्राफ. ओके, आता डिस्टन्स टाइम ग्राफ नंतर सेकंड कोणता यूज फाइंड करू शकतो आपण, तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात 9th स्टँडर्ड मध्ये, दॅट इज रिगार्डिंग वेलोसिटी टाइम ग्राफ. कोणते ग्राफ आहेत, नेक्स्ट आहे वेलोसिटी टाइम ग्राफ. सेम आपल्याला ड्रॉ करता येईल, जसं डिस्टन्स टाइम ड्रॉ केला आहे तसंच वेलोसिटी टाइम ड्रॉ करता येईल. आपण नेक्स्ट वेलोसिटी टाइम. वेलोसिटी टाइम ग्राफ. आता वेलोसिटी टाइम ग्राफ मध्ये लक्षात घ्या, आपण 2 ड्रॉ करूया. कधी, जेव्हा वेलोसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि वेलोसिटी कॉन्स्टंट कधी असते, युनिफॉर्म मोशन साठी असते. कोणासाठी, युनिफॉर्म मोशन साठी. त्याच्यामध्ये परत एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घ्यायला पाहिजे. काय करता येईल आपल्याला, टाइम इकडे वेलोसिटी व्ही ने डिनोट करतो आपण, वेलोसिटी कॉन्स्टंट व्ही काय आहे, व्ही इज वेलोसिटी. आता काय पाहिजे, जेव्हा वेलोसिटी कॉन्स्टंट म्हणतो, इनिशियली समजा मी आहे किती 100 मीटर पर सेकंड चाललोय, आणि काय आफ्टर 5 मिनिट्स 100, आफ्टर 10 मिनिट्स 100, आफ्टर 2 आवर्स 100. म्हणजे जसा जसा टाइम पुढे चाललेला आहे तसं तसं माझी वेलोसिटी काय आहे, ती सेम राहत आहे. म्हणजे व्हीटी ग्राफ काय लागायचं, स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. कारण टाइम किती होत्या, फर्स्ट सेकंड 2 तास आहे, 4 तास आहे, किंवा आफ्टर 1 डे एंटायर 24 hours, if I am continuously moving with the same velocity, that is 100 meter per second, the velocity time graph is what, straight line parallel to time axis, that is x axis. सेकंड ह्याच्यानंतर ग्राफ बघू शकतो आपण, कोणता आहे लक्षात घ्या. आता काय घेतो आपण, वेलोसिटी इज कॉन्स्टंट. आता वेलोसिटी इज चेंजिंग. वेलोसिटी काय होत आहे, चेंज होत आहे. पण ह्याच्यामध्ये आपण काय घेतो, ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट. म्हणजे काय, इक्वल टाइम इंटरवल्स मध्ये वेलोसिटी इक्वल रेशोने इन्क्रीज होत आहे. एक पर्टिक्युलर टाइम इंटरवल्स मध्ये काय, एक पर्टिक्युलर इक्वल रेशोने इन्क्रीज होत आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन काय घेणार आहे आपण, कॉन्स्टंट घेणार. तर ऍक्सेलरेशन जर कॉन्स्टंट असेल तर त्या केसमध्ये वेलोसिटी टाइम ग्राफ कसा यायला पाहिजे, एक स्ट्रेट लाईन यायला पाहिजे. स्ट्रेट लाईन कशी यायला पाहिजे, पॅरलल नाही यायला पाहिजे. एक युनिफॉर्म स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्याच्यामध्ये काय आहे, वेलोसिटी आहे आणि एक्स ऍक्सिस काय आहे, टाइम आहे. आता हे झालं वेलोसिटी चेंजिंग. वेलोसिटी कधी चेंज होत असते, जेव्हा ऍक्सेलरेशन काय आहे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मध्ये किंवा पर्टिक्युलर कार मध्ये सर्टन ऍक्सेलरेशन आहे, तेव्हा वेलोसिटी कायम चेंज होणार. आणि तेव्हाचा हा ग्राफ आहे. व्हेन यू विल एंटर इन द 11th स्टँडर्ड वी विल चेक. आता हे कसं आहे, ऍक्सेलरेशन इज चेंजिंग युनिफॉर्म. ऍक्सेलरेशन काय आहे, युनिफॉर्म, म्हणजे ए चेंज होत आहे. सॉरी, ए इज व्हॉट, कॉन्स्टंट. नेक्स्ट 11th मध्ये तुम्ही याचा आणखी एक वर्ष बोलता कर्व नेचरचा. राईट नाउ यू डू नॉट रिक्वायर थर्ड ग्राफ. ओके, हे झालं तुमचं काय, वेलोसिटी टाइम ग्राफ. 2 टाइपचे चालतो. तिसरा कोणता आहे, ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ. इन द थर्ड इज
ऍक्सलरेशन टाइम ग्राफ किंवा शॉर्ट आपण काय म्हणतो एटी ग्राफ. एटी ग्राफ मध्ये आपल्याला एकच बघावं लागेल, जास्त बघायची गरज नाही कारण डिटेलमध्ये तुम्हाला हे 11th स्टँडर्ड मध्ये ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे. ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे. आता लक्षात घ्या, जसं आपण वेलोसिटीला काय सांगितलं होतं, वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, तसंच ऍक्सलरेशन पण काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आणि ह्या वेक्टर क्वांटिटीज काय डायरेक्शन वरती डिपेंडेंट आहे. आणि डायरेक्शन काय असू शकते, पॉझिटिव्ह पण असू शकते आणि निगेटिव्ह पण असू शकते. म्हणजे वेलोसिटी टाइम ग्राफ तुमचा काय बिलो दी एक्स ऍक्सिस पण असू शकतो. तसंच ऍक्सलरेशन टाइम ग्राफ पण काय असतो, बिलो दी एक्स ऍक्सिस जाऊ शकतो. कारण कसं आहे, ह्या वेक्टर क्वांटिटीज आहेत आणि वेक्टर क्वांटिटीज मध्ये डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. मग तुमची डायरेक्शन पॉझिटिव्ह पण असू शकते किंवा निगेटिव्ह पण असू शकते. तर ऍक्सलरेशन कॉन्स्टंट म्हणजे काय म्हणतील आपल्याला, सपोज द पार्टिकल हॅज ऍक्सलरेशन व्हॉट 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सलरेशन किती आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर एक स्ट्रेट लाईन यायला पाहिजे, कारण 5 मिनिटानंतर 10 मिनिटानंतर 20 मिनिट्स हाफ एन आवर आफ्टर 1 hour also the acceleration of that particle remains same. So the ET graph is straight line. समजा ह्याच्यामध्ये थोडा मॉडिफिकेशन, थोडं डिफरंट ग्राफ अजून बघायचं असेल. आता मी म्हणलं तुम्हाला की पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असू शकते. तर कसं काढता पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघा. पहिल्या 5 seconds, for the first 5 seconds if the particle moves with positive force meter per second, म्हणजे काय पाहिजे की असा आहे एटी ला हे ऍक्सलरेशन आहे. पहिल्या 5 सेकंदासाठी किती आहे 4 मीटर पर सेकंड. आणि अचानक काय झालं आहे, ब्रेक्स आर अप्लाइड. काय करतोय आपण, व्हेकल इज मूव्हिंग, सडनली ब्रेक्स आर अप्लाइड. जे पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन होतं आता ते रिटार्डेशन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. Once the brakes are applied, the acceleration is now what? Same is there, but the direction changes. त्याला आपण काय म्हणतो, deceleration किंवा retardation. Instead of positive 4 ते काय होऊ शकतं, negative 4 होऊ शकतं पुढच्या 5 सेकंदासाठी. तर हे काय झालं आहे, this is -4. हे काय झालं आहे पुढच्या 5 सेकंदासाठी. त्याच्यानंतर काय होतं आहे, acceleration 0 पण होऊ शकतं. 0 म्हटल्यानंतर काय असायला पाहिजे. So this kind of graphs you will study in 11th standard. आता लक्षात घ्या फ्रिक्वेन्सी. एरिया अंडर एटी ग्राफ काय आहे, एरिया अंडर एटी ग्राफ काय दिलं तुम्हाला, चेंज इन वेलोसिटी. चेंज इन वेलोसिटी. तसंच काय झालं, एरिया अंडर एटी ग्राफ. तसंच लास्ट आपण जे बघितलं एरिया अंडर व्हीटी ग्राफ. एरिया अंडर व्हीटी ग्राफ काय दिलं पाहिजे तुम्हाला, डिस्प्लेसमेंट. काय देते, डिस्प्लेसमेंट. आणि लास्ट काय म्हणता येईल, ओरली सांगतो मी. आणि एरिया अंडर डिस्टन्स टाइम ग्राफ.